नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाले होते 2 मराठी सिनेमे, एक म्हणजे आता थांबायचं नाही आणि दुसरं म्हणजे गुलकंद. दोन्हीचे आपण रिव्ह्यू केलेले आहेत. जर तुम्ही हे 2 सिनेमांचे रिव्ह्यू व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतोय. आता खूप दिवसांनंतर, खूप महिन्यांनंतर ऍक्च्युली मराठी सिनेमामध्ये, मराठी बॉक्स ऑफिसवर जरा हलचल बघायला मिळाली आहे या 2 सिनेमांमुळे. आणि खास करून काल 1 मे होता, सुट्टीचा दिवस होता, महाराष्ट्र दिवस होता, कामगारांचा दिवस होता. त्याचा पण चांगला फायदा या सिनेमाला, या दोनही सिनेमाला झालेला दिसतोय. आणि अगदी कट टू कट या कोण पुढे कोण मागे असं या सिनेमांचं ओव्हरऑल चाललेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला आठवतंय की मागच्या वर्षी सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 हा जेव्हा आला होता तेव्हा जरा बॉक्स ऑफिस हल्लं होतं, भूकंप आला होता बॉक्स ऑफिसवर. त्यानंतर हळूहळू का होईना बट फुलवंतीनी थोडी एक 5-6 कोटींचा गल्ला तरी जमवला. आणि आता थांबायचं नाही आणि गुलकंद हे दोनही सिनेमे वर्ड ऑफ माउथनी नक्कीच चांगली कामगिरी बॉक्स ऑफिसवर करतील. आणि पुन्हा एकदा या 2 सिनेमांमुळे एक सिद्ध होतंय की जर सोलो रिलीज असता तर कदाचित या सिनेमाचं डे 1चं कलेक्शन 1 कोटीच्या घरात गेलं असतं. बट ते तसं नाही झालंय. त्यामुळे लोक जी आहेत ती डिवाइड झालेली आहेत आणि ते या वीकेंडमध्ये पण डिवायडेडच राहणार आहेत. असो, प्रत्येकाचा आता थांबायचं नाहीचा ऑडियन्स वेगळा आहे आणि गुलकंदाचा ऑडियन्स वेगळा आहे. बट माझं तरी म्हणणं आहे, मी दोनही सिनेमे बघून झालेले आहेत आणि खूप काळानंतर चांगले एंटरटेन करणारे 2 सिनेमे आलेले आहेत. सो या 2 सिनेमाला प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता. शनिवारी एक बघा, शुक्रवारी एक बघा, असं काहीतरी करा. आता सगळ्यात आधी बघूया की आता थांबायचं नाही या सिनेमानी पहिल्या दिवशी किती कोटींची किंवा किती लाखांची कमाई केलेली आहे ते. बाय द वे, हे आकडे ऐकण्याआधी एक जनरल रिमाइंडर की हे आकडे खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. बॉक्स ऑफिसवर बुक माय शोवर हे दोनही सिनेमे आज सुद्धा शुक्रवारी सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहेत. जवळजवळ 8 ते 10 हजार तिकीटं पर आवर का लास्ट 24 आवर्स, पर आवर नसेल, लास्ट 24 आवर्समध्ये विकली गेलेली आहेत. आणि गुलकंद बुक माय शोवर तरी बाजी मारताना दिसतोय. बघूया बॉक्स ऑफिसचे आकडे काय सांगतायत. असं म्हटलं जातंय की या आता थांबायचं नाही या सिनेमानी पहिल्या दिवशी कमवलेले आहेत साधारणपणे ग्रॉस कलेक्शन त्याचं झालेलं आहे 51 लाख रुपयांचं आणि नेट कलेक्शन झालेलं आहे 45 लाख रुपयांचं, जी चांगली गोष्ट आहे बाय द वे. आता गुलकंदकडे येऊया. गुलकंदचं ग्रॉस कलेक्शन आहे असं म्हटलं जात आहे 62 लाख रुपये, तर नेट कलेक्शन आहे 55 लाख रुपये. सो 10-10 लाखांचाच काय तो फरक आहे. बट विचार करा, जर सोलो रिलीज असता तर नक्कीच चांगला फायदा या सिनेमांना झाला असता. बघूया आता वीकेंडला हे 2 सिनेमे किती कामगिरी करतायत, कशी कामगिरी करतायत. माझ्या अंदाजे तरी आय थिंक 3 ते 4 कोटींमध्ये या 2 सिनेमांचं कलेक्शन जायला हवं फर्स्ट वीकेंडचं. आणि जरा या 2 पैकी ऍटलिस्ट एकानी तरी 10 कोटींपर्यंत लाईफ टाईम कलेक्शन करायला काही हरकत नाहीये. कारण तसे हे 2 सिनेमे नाहीयेत की 30-40 कोटी किंवा 20 कोटी कमवतील. बट बघूया काय होतंय ते. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.